गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदें साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम श्री वासुदेवाय नमः. ओम कैवल्यमूर्ते श्री ज्ञानेश्वराय नमः. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंदाय नमः. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी अमलानंदाय नमः. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी प्रज्ञानंदाय नमः. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थ कल्पोट महाराजाय नमः. सबसंताय नमः. श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमितो योगी थोर विरागे तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचय होता साचय चित्ते हर्षन मावे म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावे तयावरून या काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधने नित्य रंगुने भावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तके ठेवुनी देई मज आदेश. आज पुष्प 6 आपण गुंततो आहोत. अध्याय 6 त्याचं नाव आहे आत्मसंयम योग. पूर्वसूत्र आपण पाहिलं तर अर्जुन हा केवळ कर्मत्याग करून युद्धभूमीवरून माघार घेतलेला तरुणच नसून तो केवळ मोहग्रस्त झालेला किंकर्तव्य मूढ झालेला तरुणच नसून आपल्याला सर्वस्वी शरण आलेला आपलं शिष्यत्व पत्करलेला पण भांबावून गेलेला तरुण आहे. त्यामुळं त्याच्या संपूर्ण हिताची जबाबदारी आपली आहे असं भगवंतानं समजून त्याच्या इहलोकी आणि परलोकीच्या शाश्वत हिताचा मार्ग श्रीकृष्णाने आतापर्यंत सांगितला. कधी रागावून सांगितला, कधी प्रेमानं सांगितला, पण ते शुगर कोटेड पिल्स सारखं होतं. आतून त्याच्या माया आणि प्रेम निश्चितपणानं होती. खऱ्या अर्थानं जीवनाचा परम अर्थ सांगताना देहाचं क्षणभंगुरत्व आणि आत्म्याचं शाश्वत स्वरूप जाणून घेण्यातच खरा मोक्ष आहे, खरं जीवनाचं सार्थक आहे, कृतार्थता आहे हे सांगताना सांख्य म्हणजे ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग भगवंताने दाखवले आणि सांख्य मार्ग त्यातला श्रेष्ठ म्हटलं. पण सांप्रत सांख्य मार्ग तुझ्यासाठी नसल्यानं सामान्यानं तुला क्षत्रिय म्हणून किंवा तुझ्या वाट्याला आलेलं कर्म मार्ग
तोच अनुसरायला भगवंताने सांगितलं. या मार्गानच प्रापंचिकाला कर्मसन्यास अखेरीला होतो. तेव्हा विहित कर्म करण्याचा आग्रह भगवंताने धरला. अर्जुना, अरे संन्यास देखील कर्मयोगाचं आचरण केल्याशिवाय प्राप्त होत नाही बर का. सर्व कर्माणि मनसा संन्यास्यास्ते गीता म्हणते. मनातून कर्माचा संन्यास झाला पाहिजे. कर्माचा संन्यास झाला पाहिजे म्हणजे कर्म सोडायचं असं नव्हे, कर्म फळाच्या बाबतीमध्ये जे मिळेल ते स्वीकारायचं. मनानं कर्माचा संन्यास केल्यानंच आत्मज्ञानाचा अनुभव येतो आणि आपण साक्षी भावानं त्याकडे पाहतो. जीवन जगताना संघर्ष होणारच आहे, संकट येणारच आहे, दुःख येणारच आहे आणि कधी आनंदाचे प्रसंग पण येणार आहेत. प्रत्येक काळ्या ढगाला सोनेरी किनार जशी असते, रात्रीच्या गर्भामध्ये उद्याचा उषःकाल जसा असतो, तसा दुःखानं खचून जायचं कारण नाही आणि सुखानं हुरळून जायचं कारण नाही. साक्षी भावानं पाहत राहायचं. पुढं भगवंताने कर्मयोग्याचा कर्मयोग साधकांच्या ठाई सर्व कन्या स्वरूप ज्ञान देऊन त्याचा कर्ममार्ग कर्मयोग पुढं चालू ठेवतो श्वास असेपर्यंत. हीच जीवनमुक्त अवस्था आपण म्हणतो. साधकाच्या ठिकाणी कर्म नाही नि त्याचे कर्तृत्वही नाही, कारण तो साक्षी आहे. याचा अपरोक्ष अनुभव येण्यासाठी, अपरोक्ष अनुभव म्हणजे स्वतःला अनुभव येण्यासाठी म्हणून आपण परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान मागं बघितलंय. पुढील अध्यायामध्ये भगवंताने योगाभ्यासाचं महत्व सांगितलंय. कर्मयोग्यानं सोबत जर योगाचा अभ्यास केला तर याची देही याची डोळा सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप असल्याची अनुभूती येते आणि त्याला परम शांती प्राप्त होते, समाधान प्राप्त होतं. आता आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अध्याय 6 आत्मसंयम योग आहे, म्हणजे ध्यान योग आहे. श्री ज्ञानेश्वर या अध्यायाविषयी म्हणतात, 6व्या अध्यायाविषयी, तो गीते माझी षष्टीचा प्रसंगासे आयणीचा जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाड झाला. जसं समुद्र मंथन करत असताना अमृताकडेच सर्व देवांची जशी बुद्धी होते, अमृत मिळावं यासाठी सारा प्रयत्न होता, तसं गीता समजून घेण्याचे असेल तर हा 6वा अध्याय हा प्रसंग अतिशय महत्वाचा आहे. तैसे गीतार्थाचे सार ते विवेक सिंधूचे पार माऊली म्हणते. गीतार्थाचं सार म्हणजे काय? गीता उपदेशाचा उद्देश जीव ब्रह्म ऐक्य, जीव शिव ऐक्य हे आहे. ते योगानं साध्य होतं, म्हणून माऊली याला गीतार्थाचं सार म्हणतात. क्रियायोगानं एनलाइटन होता येतं, हाच योगानंदांचा उद्देश होता आणि त्यांची साधना होती. ते विवेक सिंधूचे पार असं म्हटलंय. माझा देह नाशिवंत आहे, म्हणून आत्मा हा अविनाशी आहे आणि शेवटी मीच स्वतः स्वानंद स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे हे जाणणं, यालाच विवेक म्हणतात. म्हणून हंसाची उपमा देतात, कारण हंसाला नीर क्षीर विवेक बुद्धी असते. त्याच्यासमोर दुधाचा प्याला ठेवला तर पाणी बाजूला करतो आणि दूध तेवढं तो त्यातलं ग्रहण करतो आणि अखेरीला मी ब्रह्म आहे किंवा सच्चिदानंद स्वरूप आहे हा विवेकही संपतो. कारण मी सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणजे मी वेगळा आणि सच्चिदानंद स्वरूप वेगळा,
मग हे द्वैतही संपून त्याच्या पलीकडे जात, म्हणून माऊली म्हणते हे विवेक सिंधूचे पार, विचार समुद्राच्या सुद्धा हे पलीकडच आहे. कर्म कर्तृत्व भावनेचा लय होतो. या भगवंताच्या म्हणण्याबद्दल अर्जुनाला सविस्तर वर्णन हवं होतं बरं का. आणि म्हणून या अध्यायामध्ये भगवंत त्याला आत्मसंयम योगाचं महत्व सांगतायत. कसं आहे, ऐकणारा, प्रोत्साहन देणारा आणि पूर्णपणानं त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला असला तर सांगणाऱ्याला अधिक स्फूर्ती येते. तसं भगवंत त्याचं अधिक स्पष्टीकरण करतायत. नाना थोर विभव भांडार उगवले का, हो, विविध प्रकारचं योगाचं वैभवाचं भांडार त्याने या अध्यायामध्ये उघडलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाचं प्रेमाचं सांगणं, त्यात सर्वस्व ओतून श्रद्धापूर्वक फक्त अर्जुनानं ते श्रवण करणं, काय बहारीचा प्रसंग आहे हो. ज्या पात्रतेचा भव्य दिव्य गुरु आहे, त्याच्याशी एकरूप झालेला भक्त आहे. हा प्रसंग पाहून संजय काय म्हणतो माहितीये का, आनंद विभोर होतो आणि म्हणतो सहजे ब्रह्मरसाचे पारणे परगुणे केले अर्जुनालागी नारायणे, की तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. काय हेवा वाटणार भाग्य आहे आमचं. अहो, एखाद्या लहान ग्याला एखाद्या भांड्यामध्ये ताण लागली म्हणून पाणी द्यावं तर ते अमृतच निघावं त्याची चव पाहताना. या भाग्याची तुलना संजय म्हणतो मी कशाशी बरं करू, खरोखर मी भाग्यवान ठरलो. तो व्यासांचे आभार मानतो दिव्य दृष्टी दिल्याबद्दल. दासबोधाच्या पहिल्या अध्यायामध्ये समर्थांनी असंच म्हटलं होतं, अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतुडे स्वानुभवाशी. हो, गुरुलाभ, गुरुकृपा, अध्यात्म श्रवण आपल्याला करण्याची तुम्हा सर्वांना बुद्धी होतीये, याच्या पाठीमागे अनंत जन्मीचं पुण्य आहे. आणि म्हणून हा परमार्थ आणि परमार्थाचा विचार करावा असा आपल्याला वाटतो. रविशंकर, सद्गुरू, मकरंदनाथ महाराज, बाबा महाराज सातारकर यांचं निरूपण ऐकायला मिळणं, त्याची गोडी लागणं, याला पुण्य संचय हवा नाव. पण ज्याला त्याचं महत्व कळत नाही असा धृतराष्ट्र मात्र काय म्हणतो, तो धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसो तू ते. तुला मी हे विचारलं नाही बाबा, हे कसा चाललाय संवाद, प्रसंग कसा आहे, मी तुला विचारलंय माझ्या दुर्योधनाचा विजय झाला की नाही एवढं मला सांग, बाकी काही सांगू नको. हा धृतराष्ट्राचा अंतश्चक्षु मधील आंधळेपणा बघून संजय म्हणतो हे जाणोने मनी हासला. काय म्हणणार, तो सम्राट आहे, त्याला बोलता तर येत नाही. मनातल्या मनात म्हणतो, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, पुत्र प्रेमामुळं नासला तो. एरवी बोल तरी भला जाहला अवसरी. या प्रसंगी एवढा चांगला भव्य दिव्य मार्ग भगवंत सांगत असताना याला पटत नाही. 10व्या अध्यायामध्ये म्हणूनच माऊली म्हणते गोड किंवा हिताचा परमार्थ माणसाला कडू लागे आणि कडू विषय तो गोडू. गोड परमार्थ कडू लागे, कडू विषय तो गोडू लागे. ग्रामीण भागामध्ये यालाच म्हणतात, ज्याचं ज्याला याड तेच त्याला ग्वाड असं म्हणतात. मामा दांडेकर एक उदाहरण सांगायचे. घरी पाहुणे आले, गावामध्ये बालगंधर्वांचं नाटक होतं. ज्या घरामध्ये आले त्यांना नाटकांची आणि विशेषतः संगीत नाटकांची अतिशय आवड. ते या पाहुण्याने म्हणाले चला येता का, फार चांगला नाट्यप्रयोग बऱ्याच दिवसांनी आलाय. ते म्हणाले ठीक आहे.
त्यांच्या बरोबर गेले, पण यांना संगीतातलं ढ ज्ञान काहीच नव्हतं, गोडीच नाही, काय माहितच नाही त्यांना. आणि त्यांनी एकच ओळ, नाही मी बोलत नाथा, हे पुन्हा पुन्हा आळवायला सुरुवात केली. शेवटी हे आलेले पाहुणे वैतागले, तू बोल नाही तर बोलू नको, मी आपला निघालो. कोण ऐकायचं तुझं? धृतराष्ट्राची अवस्था अशीच होती. आम्हाला संत लीलांच्या ऐकण्याबद्दल संशय वाटतो आणि संतांचे विचार ऐकण्याऐवजी आम्ही माझ्या नवऱ्याची बायको बघत बसतो, गोड वाटते, आता काय करणार मला सांगा. असू द्या. माऊली म्हणते हा 6वा अध्याय अनिर्वाच्य ब्रह्मस्थिती प्राप्त करून देणारा. अनिर्वाच्य म्हणजे ज्याचं वर्णन सुद्धा शब्दामध्ये करता येणार नाही असं आहे. एकचित्तानं श्रवण करा बर का. माझी भाषा प्राकृत आहे, पण ती अमृतालाही पैजेमध्ये जिंकणारी आहे, माहित आहे. अशी शब्द रचना सरस्वती मातेच्या आणि सद्गुरू निवृत्तीनाथांच्या आशीर्वादानं मी प्राप्त करून देईन. माझा मराठाची बोलू कवतिके, परी अमृताते ही पैजा जिंके, 80 अक्षरे रसिके मेळवीन. पण ह्या रसिक अक्षरांची दाद द्यायची असेल, हा 6वा अध्याय समजून घ्यायचा असेल, तर मनाचे निजांगे भोगी देगा. नुसतं कानानं ऐकू नका, कान आणि मन एक करा, पूर्ण अंतःकरण त्यामध्ये होता आणि इतक्या हळुवारपणानं ते ऐका, तर याचा उपयोग होईल. अन्यथा माऊली म्हणते हा मुक्या बहिऱ्याचा संवाद होईल. हा आत्मबोधाचा विषय आवडीनं ऐकाल तर संसार त्यावरून ओवाळून टाकावा असं वाटेल. खर तर हे शब्देविण संवादी जे आहे, पण सद्गुरु कृपेनं मला समृद्ध केलं आहे, त्यामुळं हे वर्णन सुद्धा न करता येणार, शब्दात न मावणार ब्रह्मज्ञान मी तुम्हाला सांगणार आहे. कसं? सद्गुरु कृपेमुळं आणि तुम्ही श्रोते ऐकण्यास पात्र असल्यामुळं, तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. काय आत्मविश्वास आहे 16 वर्षाच्या पोराला, ज्याला भिक्षा मागायला गेल्यानंतर भिक्षा मिळत नाही, पण हा मोठ्या आत्मविश्वासानं सांगतो हे ब्रह्म अरूप आहे, निर्गुण निराकार आहे, त्याची मूर्ती नाही आहे, पण अतींद्रिय आहे, ते इंद्रियांच्या पलीकडे आहे. डोळ्याने दिसणार, कानाने ऐकू येणार नाही, पण तुम्हाला इंद्रिया करवी ते भोगायला मी भाग पाडेन असं वर्णन मी करेन. कर्म, कर्तृत्व, वासना, इच्छा यापासून मुक्त झालेल्या साधकांचा सोबती स्वतः भगवंत आहे. भगवंत म्हणजे कोण? ऐका यशस्त्री औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य जेथ, म्हणून तो भगवंत. हे 6ही गुणवंत त्याच्यामध्ये आहेत, गुण त्याच्यामध्ये आहे, यश आहे. श्री म्हणजे संपत्ती आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे. याच्या सहवासामध्ये जाऊन जर ऐकलत ना, तर यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील की नाही. अर्जुना, संन्यासी आणि कर्मयोगी या माझ्या सांगण्यानं तू गोंधळून गेलास रे, पण खरं तर हे दोघं एकच आहेत बर का. अद्वैत ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी योग संन्यास असं द्वैत नाही. हे एकाच गावाला जो जाणारे 2 मार्ग आहे. जो कर्मफळाची इच्छा याचा अर्थ अमुकच माझ्या मनाप्रमाणे मिळायला पाहिजे असं भावना असणं धरत नाही, तोच योगी आहे. आपलं विहित कर्म मात्र तो करत राहतो आनंदानं. कर्म सोडून संन्यास घ्यायचा म्हटलं, आता जसं अर्जुन म्हणत होता की मी लढाईचं कर्म सोडून देतो आणि मला पाप लागतंय, आणि म्हणून तू संन्यास घ्यायचं म्हणालास, तर संन्यास घेतल्यानंतर दुसरं कर्म मागं लागणार आहे तुझ्या. तू आश्रम स्थापन करणार, लोकांना मार्गदर्शन करणार, पोतनी सहस्त्र प्रवचन करत सुटणार. हा,
एक कर्म जर बाहेर पडायचं म्हणतो तर दुसरं कर्म लागतं. मनातून तू कर्माचा त्याग कर, म्हणजे कर्मफळाचा त्याग कर. म्हणून अग्निसेवा न सांडिता. आणि म्हणून अग्निहोत्र वगैरे काही मंडळी करतात ना, त्या धर्मानं घालून दिलेले जे विहित कर्म आहे, आपण आपोषण घेतो, आपण अन्नाभोवती पाणी फिरवतो, कोणी प्राणी आतमध्ये येऊ नयेत म्हणून, हे जे कर्म आपल्याला ठरवून दिलंय त्या कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची. असं योग सुख सहजासहजी प्राप्त होत, हे लक्षात ठेव. आणि कृपा करून तुझ्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झालाय ना, की दोन्ही पैकी मी कुठला मार्ग अनुसरू वगैरे आणि मी कर्म मार्गाचं वगैरे हे करतोय, म्हणून त्याचं वैशिष्ट्यच हे आहे की तू योगाला सुरुवात कर आणि मग कर्म मार्ग आणि योग मार्ग या दोन्हीच्या साह्यानं तू शेवटी कर्मसन्यास घेण्याला पात्र होशील. श्रीमद भगवद्गीता आणि श्री ज्ञानेश्वरी मधील हा 6वा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. कारण जीवाचं आणि शिवाचं मूळ स्वरूप जो ब्रह्म आहे, शिव आहे, याचा प्रत्यक्ष साक्षात्कार ज्या मार्गानं होतो तो मार्ग या अध्यायामध्ये सांगितला. खर तर हे शब्द सांगता यायचे नसून ते अनुभवाने घ्यायचं आहे. नये वदता अनुभवी जाणती ते. एका शायरांनी म्हटलं होतं, यात्रेला गेलेले आई वडील घरी आले और घर आके बहुत रोए माँ बाप अकेले में, क्योंकि मिट्टी के खिलौने भी सस्ते न थे बाजार में. हे मुलांचं कोड कौतुक करता येत नाही, म्हणून आई वडिलांच्या अंतःकरणाला होणार दुःख आई वडील झाल्याशिवाय आणि अनुभव आल्याशिवाय कळत नाही. तेव्हा हे जे ब्रह्मसुख आहे ना, हे अनुभवाचं शास्त्र आहे. केवळ कर्म करणारा कर्मयोगी नव्हे किंवा कर्म सोडलं म्हणून संन्यासी होतो असंही नाही. भगवंताच्या आत्मस्वरूपाच्या ठाई चित्त एकाग्र ठेवून कर्म करणारा कर्मयोगी आणि विषय सुखाची आसक्ती सोडून देऊन सच्चिदानंद स्वरूप आत्मस्वरूपाच्या ठाई स्थिर होतो तो संन्यासी. या 6व्या अध्याया बाबतीत ज्ञानेश्वरांनी म्हणून महत्वाचा म्हटलंय. या अध्यायातील गीतार्थ प्रत्यक्ष आत्मानुभव प्राप्त करून देणार आहे. ज्याप्रमाणे क्षीरसागर मंथनातून निघालेला अमृतच देवाने घेण्याजो ठरवलं होतं. संजय आणि धृतराष्ट्र यांच्यामध्ये काय फरक होता तो मी आपल्याला सांगितला. धृतराष्ट्र म्हणतो, माझ्या मुलांनी युद्ध जिंकलेलं आहे का नाही सांग रे बाबा, ते मला ऐकायचंय. हे न पुसो तू ते प्रपंचाची आसक्ती जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत कर्माचा त्याग घटत नाही. भक्त अर्जुन आणि भगवंताचा श्रीकृष्ण संवाद धृतराष्ट्राला कसा आवडणार मला सांगा. ज्ञानेश्वर 6व्या अध्यायामध्ये याचं यथार्थ वर्णन करून 10व्या अध्यायामध्ये याचं यथार्थ वर्णन करताना सांगतात, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवाशी जाहला. यावेळी धृतराष्ट्राच्या मने हा बोल ऐकून मनातल्या मनात तो संजय हसतो, दुसरं काय करणार. हा गीतार्थ सर्वांना कळावा म्हणून मी मुद्दा म्हणून मराठीत सांगतो आहे. मराठी संस्कृत इतकी सध्या सर्वांच्या मुखी बसलेली प्रगल्भ भाषा नाही, पण मराठीमध्ये हे गीतार्थ कसा सांगणार म्हणून लोकांची टीका असेल तर ते सांगतात, लक्ष द्या ही मी विनंती करतो. या मराठीतच मी तुम्हाला अरूपाचं रूप दाखवेल असं मोठ्या आत्मविश्वासानं ते सांगतात. खरोखर ज्ञानेश्वर माऊली हे मराठी माऊलीला पहाटेच्या वेळी पडलेलं अत्यंत सुंदर स्वप्न होतं, हे लक्षात ठेवा. श्री ज्ञानेश्वर आणि छत्रपती शिवराय महाराष्ट्रामध्ये झाले नसते तर मराठीमध्ये बोलायला मी आणि मराठी ऐकायला तुम्ही आपण राहिलो नसतो. छत्रपती शिवरायाने, एकनाथाने, तुकारामाने, रामदासाने, भानुदासाने आणि ज्ञानेश्वराने मराठी भाषेला ऊर्जित अवस्था दिली. आणि म्हणून मराठी आज इतक्या अस्खलितपणाने आपण वाचतो आहोत आणि त्यामध्ये अक्षर वाङ्मयाची निर्मिती करतो आहोत.
वस्तुतः परब्रह्म आत्मस्वरूप हे निर्गुण आहे, गुणांच्या पलीकडचं आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे. पण मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो, माऊली म्हणते, हे इंद्रियांच्या पलीकडचं असलं तर इंद्रियाकरवी मी तुम्हाला त्याचा आनंद प्राप्त करून देईन. अर्थात आईके योगी आणि संन्यासी जनी हे एकची शिने झणी माने, एरवी विचार जती जव दोन्ही ते एकची. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना नीट लक्ष दे, जगामध्ये योगी आणि संन्यासी एकच. दोघांबाबत विचार केलास तर ते एकच दिसतील. मी म्हणजे आत्मरूप प्रकृतीहून म्हणजे देहाहून वेगळा आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी करता मी भोगता असं वाटत राहत. तोपर्यंत कर्मसन्यास होत नाही. एक कर्म सोडलं तरी दुसरं मागं लागतं. देह आहे तोपर्यंत कर्म करावंच लागणार आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर म्हणतात, म्हणून जव संग जव प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा. जोपर्यंत विषयाचा संग आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडत नाही. त्यासाठी निगूढ मठ पाहिजे आणि एकांत पाहिजे. मग एकांतासाठी म्हणून हिमालयात जायचंय का, घरदार सोडून जायचंय का? निगूढ मठ पाहिजे म्हणजे कुठे आश्रमात किंवा मठात जाऊन राहायचंय का? नाही हो. पहाटेच्या वेळी जेव्हा सगळे झोपलेले असतात, जी अमृत वेला असते, ज्यावेळी सगळे संत महात्मे अनुष्ठानाला बसलेले असतात, त्यावेळी आपले खोली, आपलं घर, आपले ध्यानाचं ठिकाण हाच निगूढ मठ होतो. इतर झोपलेले असतात, इथे मनाचा एकांत असतो आणि आपण आपलं मन एकाग्र करू शकतो. ज्यानं मी म्हणजे परब्रह्माचा अंश तो आत्मा आहे आणि देहाद्वारे घडणारे कर्म आणि कर्तृत्व आणि कर्मभव यांचा माझ्याशी संबंध नसून मी त्यांचा केवळ एक साक्षी आहे असे जाणलेल्या ज्ञानीकडून अशा वेळी कर्म संन्यास करतो आणि कर्मयोगी आत्मस्वरूपी लक्ष ठेवून निष्काम कर्मानुष्ठान करतो. तो संकल्पाचा म्हणजे मी हे करतो त्याग करून आपण कर्म रहित म्हणजे कर्म करूनही असल्याचा अनुभव येतो. म्हणून संन्यास मार्ग आणि योग मार्ग एकच आहे. योगाचा परमोच्च क्षण म्हणजे परब्रह्म. तिथे जायचं असेल तर पतंजली मुनीने जो अष्टांग योग सांगितला आहे त्या मार्गाच्या पावलांनी जावं, माऊली म्हणते. येणे यमनियमाचे नि तळवटे, तळवटे म्हणजे पायऱ्याने, येणे यमनियमाचे नि तळवटे, रिगे आसनाची पाऊल वाटे, येई प्राणायामाचे नि आड काठे, वरवता गा. असं वर चढता येत. कसं? यमनियमाचे नि तळवटे. यम याचा अर्थ अहिंसा मनामध्ये यायला हवी. आणि अहिंसा मनामध्ये येणं म्हणजे काय हो? ज्ञानेश्वरांनी वर्णन केलं, अहिंसा मनामध्ये निर्माण झालेला माणूस तैसे ज्ञाना मनाची भेटी, अहिंसेचे बिंब उठी, तेची ऐसे किरीटी परिसता, तरी तरंग नोलांडितू, लहरी पायेन फेडितू, संचलून मोडितू पाणीयांचा. पाण्यातल्या लाटेवर सुद्धा पाय ठेवताना जपून ठेवतो, एखादा किडा वाटेत असेल. अरे जीवाचे नावे तृणही नोलांडावे, मग न लेखिता जावे हे के गोठी. गवतावर जीव बसला असेल म्हणून जपून पाऊल टाकणारा हा अहिंसावादी माणूस, हा मनामध्ये अहिंसा निर्माण झालेला ज्ञानी माणूस, जीव समोर दिसत असताना त्याला ओलांडून त्याचा अवमान करून कसा जाईल? त्याला आपलास करून, त्याला शांत करून, त्याचं दुःख नाहीस करून, त्याच्या भावना सुद्धा आणि मन सुद्धा न दुखवता जाणं याला अहिंसा म्हणतात. यमामध्ये पहिली गोष्ट अहिंसा आपल्या अंगी यावी. कुणालाही दुखवू नये, कुणालाही. भले आपल्या मनाला त्रास झाला तरी चालेल. जीवनामध्ये असे प्रसंग अनेक येतात की आपल्या मनाला पटत नाही. आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण इतरांना त्याचा त्रास होता उपयोगी नाही. याला अहिंसा म्हणायचं. दुसरं सत्याचं आचरण करावं.
अस्तेय हा तिसरा गुण आहे. म्हणजे दुसऱ्यांच्या वस्तूची अपेक्षा न धरणं. सामान्य माणसाचं वागणं कसं असतं, माझं ते माझं आणि तुझंही माझं, होय की नाही. तर कुठल्याच्याही दुसऱ्याच्या वस्तूची अपेक्षा धरायची नाही आणि ब्रह्मचर्य पाळणं महत्वाचं. बागेमध्ये दिसणारं एखादं सुंदर फूल टवटवीत आहे, सुगंधी आहे, ते सुगंधी आहे म्हणून त्याचं कौतुक करा, जरूर करा. पण ते फूल माझ्या पोटावरती लागलं पाहिजे किंवा माझ्या केसामध्ये माळलं गेलं पाहिजे म्हणून तोडून घेणं ही हिंसा होते, असं स्वामी विवेकानंद म्हणतात, माऊली म्हणते. इथे ब्रह्मचर्य ढळतं असं म्हणतात. रस्त्यानं जाणाऱ्या तरुण वयामध्ये प्रत्येक समोरून जाणारी मुलगी आपल्यासाठी जन्माला आली आहे असं वाटत असतं. आपण त्यांच्याकडे पाहत असतो, त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करत असतो. करावंही काय हरकत नाही, पण त्याच्या पुढची पायरी संयम ही आहे. हे विसरता उपयोगी नाही. याला ब्रह्मचर्य म्हणायचं. आणि अपरिग्रह म्हणजे वस्तूंचा संग्रह न करणं. कारण त्या संग्रहाकडेच, त्या रक्षणासाठी म्हणून आपलं लक्ष जायला लागतं. आपल्यापेक्षा पशु पक्षी अतिशय सुखी आहेत, कारण कुठल्याही गोष्टीचा संग्रह करत नाहीत. लागेल तेवढं मिळवतात, सुखात राहतात. आपण मात्र मिळवतो, उद्यासाठी शिल्लक राहतो, उद्यासाठी शिल्लक ठेवतो आणि शिल्लक ठेवलेल्याची राखण करणारे पहारेकरी म्हणून त्याच्याकडे बघत बसतो. योगाच्या अभ्यासातील या पहिली पायरी आहे. यामुळं चित्त शुद्ध होतं. आसक्ती, हे हवं ते हवं, हळूहळू कमी होतं. दुसरा नियम पाळायचा. नियम म्हणजे शौच, शरीर शुद्धी पाहिजे, संतोष पाहिजे. म्हणजे कर्माचं जे फळ मिळेल तेच आनंदानं स्वीकारायची तयारी पाहिजे. दुसऱ्याला दोष न देता किंवा इतरांच्या माथी त्या अपयशाचं खापर न सोडता जे मिळेल ते फळ त्याच्या कराल दाडावर पाय देऊन पुढे जायचं, नाही का. तप तिसरी गोष्ट नियमामध्ये, म्हणजे शरीर अवास्तव वाढून न देणं. नाहीतर पोतनेश्वरांच्या सारखं होतं, ध्यानाला बसले की झोप यायला लागते. आई मात्र रात्री जागरण होऊनही ध्यानाला 1 तास बसू शकते. मी नाही बसू शकत आहे. अवास्तव भात खाल्ला, अवास्तव जेवण होतं, पोट गच्च होतं, सकाळी रात्री चांगली झोप झाली तरी सकाळी ध्यानाच्या वेळी जांभ्या यायला लागतात. तेव्हा हे तप आहे, लक्षात ठेवा. स्वाध्यायाची आवड पाहिजे. स्वाध्याय म्हणजे वेदाने सांगितलेल्या तत्वांचं अध्ययन, ध्यान, नामस्मरण, चांगल्या ग्रंथांचं, धार्मिक ग्रंथांचं वाचन. अरे हे अक्षर वाङ्मय आहे, कधीही नष्ट होणार आहे. 5000 वर्ष झाली गीता लिहून. आजही जगातल्या प्रत्येक भाषांमध्ये भाषांतर करणारी आणि दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारी ही कलाकृती आहे. आणि ईश्वर प्रणिधान हे नियमामध्ये पाहिजे. ईश्वराशी एकरूपता हवी. पूजा करत असताना सुद्धा आवाहनम न जानामी विसर्जनम असं म्हणतात. मी आवाहन मला कळत नाही, पूजा म्हणजे काय कळत नाही, विसर्जन म्हणजे काय कळत नाही. फक्त मला जसं वाटतं त्याप्रमाणे पूजा तुझी करत जातो आणि तुझ्या ठाईच मी अर्पण करतो, अशा निष्काम बुद्धीनं ते कर्म घडणं, हे नियम आहेत. तिसरं आसन आहे. यम झालं, नियम झालं, तिसरं आसन आहे. एका जागी स्थिर बसणं हे महत्वाचं. ती बसायची जागा निश्चित पाहिजे, बसायची वेळ निश्चित पाहिजे. आणि एका जागी बसायचं असेल तर त्याची सवय योगांच्या अवलंबानं करून घ्यायला हवी. कारण शरीर शांत बसल्याशिवाय, स्थिर राहिल्याशिवाय ध्यान एकाग्र होत नाही. म्हणून एका जागी स्थिर राहण्याची, स्थिर बसण्याची सवय लावून घ्यावी, चंचलता सोडावी. यामुळं शरीराची चंचलता कमी होते, मन एकाग्र होतं. याला योग साधनेतली पाऊल वाट असं म्हणतात. प्राणायाम करावा. प्राणायाम कशासाठी? श्वासावर नियंत्रण ठेवावं म्हणून. मन हे ज्ञानशक्ती रूप आहे आणि त्याची क्रियाशक्ती प्राण आहे. म्हणून प्राणायामाला आडकाठ
असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, बाजूचा काठ असं म्हटलंय. या प्राणायामामुळं आपल्या श्वासावर कंट्रोल येतो. श्वास आपण धरून ठेवतो कुंभकाच्या वेळी. यामुळं मनाची चंचलता दूर होते. आतमध्ये घेतलेला श्वास आपली जी 7 चक्र आहेत तिथपर्यंत जाऊन त्यांना प्रज्वलित करतो. त्यांचा उल्लेख मी नंतर करेन. यामुळं मनाची चंचलता कमी होऊन माणसाचं आयुष्य वाढतं. किती श्वास आपण घ्यायचे हे ठरलेलं आहे, लक्षात ठेवा. श्वासावर नियंत्रण आलं, एका 10 मिनिटांमध्ये 15 श्वासाच्या ऐवजी मी 10 श्वास घेतले तर 5 श्वासाने माझं आयुष्य वाढतं, हे लक्षात ठेवा. म्हणून श्वासावर नियंत्रण आलं की आयुष्याचा स्पॅन वाढतो. प्रत्याहार करावा. 5वा मार्ग, प्रत्याहारामध्ये इंद्रिय चित्ताच्या स्वाधीन होतात आणि आपला विषयाशी संग तुटतो. अर्थात हे खूप कठीण असतं बर का, हे खूप कठीण असतं. म्हणून मी श्री ज्ञानेश्वर प्रत्याहाराला पर्वताचा तुटलेला कडा म्हणतात. त्यावर चढणं खूप कठीण आहे, तेवढाच प्रत्याहार साधणं कठीण आहे. ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार, या बाह्यांग गोष्टी आहेत. पुढच्या ज्या 3 गोष्टी आहेत अष्टांग योगामध्ये, त्यामध्ये धारणा, आधार चक्रांच्या ठिकाणी चित्त स्थिर करणं. मी म्हणजे आत्मा ही धारणा निश्चित व्हायला हवी. म्हणून ज्ञानेश्वर 3ऱ्या अध्यायामध्ये बोलताना म्हणाले होते, तू मानसा निश्चय करी. तू मनाशी निश्चय कर, मी म्हणजे तो आहे, मी म्हणजे आत्मस्वरूप आहे, मी म्हणजे अमर आहे. निश्चळू होय अंतरी, आतल्या आत निश्चय कर तू की मी त्या आत्मस्वरूपाशी एकाग्र होणार आहे. आणि हा निश्चय करून आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन, परमात्माशी नामस्मरणाशी एकरूप होऊन, मग कर्मे प्रिय व्यापारी वर्तो तो सुखे. आणि मग तुझी इंद्रिय जे कर्म करायचं करू देत, त्या कर्माचं राहणारं पाप वगैरे जे काय असेल त्याची जबाबदारी भगवंत म्हणतात मी घेतो. मूलाधार चक्र आपल्या गुदद्वाराच्या आणि जननेंद्रियांच्या मध्ये आहे. शिवणीची जागा त्याला म्हणतात. शरीराचं हे पोतं बांधलं गेलं आणि तिथं शिवणं, तिथं मूलाधार चक्र आहे. बेंबीच्या खाली 4 बोट स्वाधिष्ठान चक्र आहे. त्याच्यावर बेंबीच्या जवळ मणिपूर चक्र आहे. हृदयाजवळ अनाहत चक्र आहे. गळ्याजवळ घशाजवळ विशुद्ध चक्र आहे. भ्रूमध्यामध्ये आज्ञा चक्र आहे. आणि वरती डोक्याच्या तिथे ब्रह्मरंध्र आहे, म्हणजे सहस्रार चक्र आहे. ही 7 चक्र प्रज्वलित करायची. श्वास घ्यायचा, तो मूलाधार चक्रापर्यंत जातो अशी कल्पना करायची. मूलाधार चक्राच्या ठिकाणी कुंडलिनी आहे, ती अधोमुख असते, मुख खाली करून असते, प्रपंचामध्ये रमलेली असते. सद्गुरु जेव्हा मस्तकावरती हात ठेवतात तेव्हा ती ऊर्ध्वमुखी होते आणि मग आकाशगामी व्हायचा प्रयत्न करते. पाठीच्या मणक्यामधून जी सूर्य नाडी म्हणजे इडा नाडी, सुषुम्ना नाडी आणि पिंगळा नाडी आहे, याच्या मार्गे भ्रूमध्यामध्ये आणि ब्रह्मरंध्रापर्यंत जाते. यालाच आकाश गमन असं म्हणतात. हे झालं की मन स्थिर होतं. तेव्हा मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र ही प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करणं, त्या ठिकाणी सर्वस्व आहे याची धारणा निश्चित करणं, ही पुढचं पाऊल आहे. नंतर ध्यान करणं. या चित्त स्थिर होऊन परमेश्वराच्या ठाई चित्ताचा प्रवाह सुरू होणं, याला ध्यान असं म्हणतात. आणि शेवटी समाधी आहे. ध्यानाच्या अभ्यासानं मी ध्यान करतो ही भावनाही संपून जाते हो. आणि मग जे साध्य आहे ना, समाधी, हे समाधी म्हणजे काय? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकाग्रता. आणि मग साधन एकरूप होतात. हेच जीव आणि शिवाचं मिलन असतं. हीच समाधी अवस्था असते.
अशा रीतीने योगारूढ झालेल्या साधकाची इंद्रिय विषय मन ही शुद्ध होऊन आत्मसाक्षात्कार होतो. अशा व्यक्तीला मग होणारे शारीरिक त्रास आपल्याला दिसतात, पण त्याला नाही वाटत, कारण त्याला त्या सुखदुःखाचं भान असत नाही. ते अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता, सांगे तया ऐशी योग्यता कवणे दीज. अर्जुनाला हे पटलं आणि हा योगाभ्यासाचा मार्ग चांगला आहे हे त्याला आवडलं. या मार्गाने मी कर्मत्याग मी करू शकेन असं त्याला वाटलं. पण हे मला कोण प्राप्त करून देईल? सद्गुरू प्राप्त करून देतील का? तू साक्षात भगवंत आहे. अजून भगवंत आहे हे त्याला पटलेलं नाही. तू मला प्राप्त करून देशील का? तर गीतेमध्ये एक महत्वाचा सिद्धांत भगवंताने मांडलाय. अर्जुना, अरे उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानम अवसादये, आत्मैव हि आत्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मना. म्हणून आपणची आपणया, घातकी जात की जत असे धनंजया, चित्त देऊन या नाथिलिया देहाभिमाना. हो, म्हणून आपणच आपले उद्धार करते आहोत. दुसरा कोणी नाही आपला उद्धार करणार आहे. सद्गुरू काय करतील? आशीर्वाद देतील. सद्गुरू काय करतील? कुंडलीने ऊर्ध्वमुख करतील. आपल्याला नामस्मरणाचा मार्ग दाखवतील. पण मार्ग तर आपल्यालाच चालावा लागणार आहे. आपणच आपले बंधू, आपणच आपले शत्रू आहोत. आपणच आपल्या जीवनाचं नंदनवन करू शकतो. आपणच आपल्या जीवनाचं स्मशान करू शकतो. भगवंताने म्हटलंय, खोट्या देहाभिमानामुळं आपणच आपला घात करून घेतो. श्री ज्ञानेश्वराने एक सुंदर दृष्टांत दिलाय. जैसे ते शुकाचे नि अंग भारे, नलिका गोविंदली मोहरे, तरी तेने उडावे परी न पुरे मनशंका, म्हणे मी बांधला. पिंजऱ्यामध्ये असलेल्या पोपटाला खरं म्हणजे पिंजऱ्यातून बाहेर पडायचं असतं बरं का, पण त्याला आधार म्हणून एक नळी असते. ती खरं म्हणजे त्याच्या वजनामुळे सहज फिरत असते. आता त्यानं उडून जावं का नाही ती फिरल्यानंतर आणि पिंजऱ्याचा दरवाजा उघडल्यानंतर? पण नाही हो. पण आपण पडू या भीतीनं तो ती नळी अधिकच घट्ट पकडतो. जसं आपण प्रपंचाला चिकटून बसतो. तो एक प्रवासी होता की नाही, संध्याकाळ झालेली, नदी पार करायची आहे. त्यानं नावाड्याला म्हटलं की बाबा रे, मला वाटतं मी मागा दृष्टांत सांगितला होता, त्या नावाड्याला म्हटलं की बाबा रे, मला पहिलं तिराला नेऊन सोडशील का? फक्त जायचं, दर्शन घेऊन परत यायचंय. तो नावाडी म्हणाला, नाही बाबा, तुला पाहिजे असेल, माझी आता वेळ झाली ध्यानाची वगैरे, आणि तुला पाहिजे तर नाव घेऊन जा. मग त्या प्रवाशानं म्हटलं ठीक आहे. तो नाव्यामध्ये बसला आणि स्वतःच वलवत निघाला. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाले, तास झाला, तो पहिलं तीर काय येईना. अरे त्यानं नावाड्याला म्हटलं, अरे अजून किती लांब आहे रे, पहिलं तीर येत नाही. त्या नावाड्यानं म्हटलं, अरे आधी काठाला बांधलेला होडीचा दोर तरी सोड. आपल्या सगळ्यांची अवस्था अशी झाली आहे. त्या प्रपंचानं आपल्याला बांधून ठेवलंय. हो, पाडगावकर यालाच मी शापित आहे का म्हणतात. या माझ्या पंखाने उडण्याचे वेड दिले, पण माझ्या हाताने घरटे हे निर्मिले. कोविशिल्ड सारखं एखादं रसायन शोधून काढलेलं आहे, व्हॅक्सिनेशन शोधून काढलेलं आहे, ज्यामुळे तुमचा आजार बरा होईल म्हणून शास्त्रज्ञ आणि त्यातले जे जाणकार आहेत ते सांगतायत. पण आमच्या मनामध्ये धास्ती आहे, त्यांना आणि त्रास होतो का काय कोणाला माहित. आमचं चित्त आम्हाला माग ओढत आहे. मी सच्चिदानंद स्वरूप नाही. मी म्हणजे माझा देह आहे. मला जन्म आणि मृत्यू आहे. मी अपूर्ण आहे. मी भ्रामक, ही भ्रामक खोटी कल्पना नाहीशी होऊन ब्रह्मस्वरूप मी आहे ही भावना दृढ व्हायला हवी, की मग ब्रह्मस्वरूप होतो. हा उपदेश ऐकणाऱ्या अर्जुनानं अत्यंत नम्रपणानं म्हटलं, जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्म मिया होईल, काय जाहाले अभ्यास देल सांगा. भगवंता, तुमचे लक्ष जर माझ्यावर असेल, तुम्ही जर मनावर घेतलं तर मी ब्रह्मरूप होईन, आणि ही स्थिती प्राप्त होण्यासाठी आपण जे सांगाल ते मी करेन.
त्याचा अभ्यास करेल. योगाच्या मार्गाने जीव ब्रह्म ऐक्य कसं होतं? जीवाचं शिवाशी मिलन होणं हा मूलाधार चक्रापासून सहस्त्र चक्रापर्यंतचा प्रवास असतो. त्यासाठी सद्गुरु कृपा मात्र असावी लागते. क्रियायोगानं हे साध्य होतं. आणि मग अनाहत नाद आतमध्ये निर्माण होतो. आपोआपच आपल्या परावाणीतून सोहम किंवा परावाणीतून ओंकार निर्माण व्हायला लागतो. आणि तो ओंकार म्हणजे अनाहत नाद. अनाहत नादाचा अनुभव घ्यायचा असेल तर दोन्ही कान बंद करून ओंकाराचा उच्चार करा. जो आवाज येतो तो अनाहत नाद नव्हे, पण अनाहत नाद तसा असतो. याचं वर्णन मी पुढच्या प्रवचनामध्ये पुन्हा करणार आहे. ज्ञानेश्वरांच्या वर्णनामध्ये या चैतन्य शक्तीच्या जागृतीने मी देह आहे याचा विसर पडतो. नितांत ठिकाणच्या निवांत ठिकाणच्या दिव्याची ज्योत जशी स्थिर होते तसं मन स्थिर होत. अर्जुनाने म्हटलं मन स्थिर होतं खरं आहे बाबा, पण चंचलम ही मनहा कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. अरे मन फार चंचल आहे रे. भगवंताने म्हटलं मान्य आहे बाबा, मन हे निश्चितपणानं मन हे अत्यंत बलवान आहे. ते सारखं चित्ता करतं आणि म्हणून मनाचं चित्तामध्ये रूपांतर करावं. चित्त दोन प्रकारचं असतं. एकाला चिंतन म्हणतात आणि दुसऱ्याला चिंता म्हणतात. जे प्रपंचाकडे लागतं चित्त ते चिंता ओढवून घेतं. आणि चिंता म्हणजे चिता. चिता एकदाच जाळते, पण चिंता आयुष्यभर जाळत राहते. हेच चित्त अर्धवट आहे. जर परमार्थाकडे लावलं तर मात्र भगवंत स्वरूप करून टाकते. तेव्हा ते चित्त स्थिर कर. एकदा तू ब्रह्म आहेस कळलं की सर्वम खलु इदम ब्रह्म तुला दिसायला लागे. आता पुढची शंका त्याच्या मनामध्ये निर्माण झाली अर्जुनाच्या. भगवंता ठीक आहे बाबा, सगळे योगाभ्यास मी करतो, कर्मसन्यास त्यामुळं प्राप्त होईल, मोक्ष प्राप्ती होईल, पण बाबा रे इंद्रियाग्रामोन निघाला, आस्थेच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढील या नगरा यावया. इंद्रियावर ताबा मिळवत या इंद्रिय नावाच्या गावाहून श्रद्धेच्या वाटेनं आत्मसिद्धी नावाच्या गावाला एखादा निघाला आणि तेव्हा आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येवेची ऐसा आस्तू गेला माझा रे जे आयुष्य भानो. कुठंतरी ते ध्येय पण साकारायचं नाही, आत्मसिद्धी प्राप्त व्हायची रे, आणि मध्येच कुठेतरी मृत्यूनं गाठलं तर काय करायचं रे बाबा. धड हेही नाही तेही नाही, हाती आलं धुपाटणं अशी अवस्था होईल. आत्मसिद्धी प्राप्त होण्याच्या आधीच जीव शिव ऐक्य होण्यापूर्वी मागही फिरणं शक्य नाही, पुढेही जाणं शक्य नाही. आयुष्यरूपी सूर्य जर अस्ताला गेला तर तव म्हणती श्रीकृष्ण पार्था, अरे जया मोक्ष सुखी असता तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे ग. अरे एकदा जीवन कृतार्थ व्हावं असा जर तुझा निश्चय झालेला असेल, माझं जीवन अत्यंत आनंदानच मी जगणार आहे. दो लाईफ दा नेम स्ट्रगल, आय विल स्ट्रगल अँड मेक इट व्हेरी हॅपी असा निश्चय जर तुझा मनाशी झालेला असेल तर त्या निश्चयापर्यंत जाऊन पोहोचण्याशिवाय गती आहे का? अर्जुना, मी एकदा मोक्ष सुखावर श्रद्धा ठेवून वाटचाल सुरू करतो, त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती नाही बाबा. अरे अशा सात्विकाला या जन्मीच्या संस्कारानं मोक्ष प्राप्तीसाठी अधिक प्रयत्न जो करतो त्या पुण्याई, दॅट पुण्याई विल बी कॅरीड फॉरवर्ड. आणि मग तैसी दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. प्रौढत्व येण्यापूर्वीच बालपणीच त्याला सर्वज्ञता प्राप्त होते. म्हणूनच 16व्या वर्षीच माऊली गीतार्थ सांगते. रामदास स्वामी लहानपणी ध्यानस्थ बसत असत. आईनं विचारलं वयाच्या 6व्या वर्षी, काय ध्यान करतोस, का बसलायस असा? तो म्हणायचा चिंता करतो विश्वाची. स्वामी विवेकानंद लहानपणी समाधी लावून बसायचे,
गुरुचरित्राचे नायक श्री नरसिंह सरस्वती म्हणायचे, श्री गुरु म्हणती जननेशे आम्हायसा निरोपदेशे अनित्य शरीर तू जाणसी काय भरोसा जीविताचा. वयाच्या 9व्या वर्षी नरसिंह सरस्वती आईला आई वडिलांना सांगतात, मला प्रपंचात पडायचं नाही, मला विश्वाच्या कल्याणासाठी बाहेर पडायचं आहे. स्वामी विवेकानंद लहानपणी समाधी लावून बसत. श्री सद्गुरु स्वतःहून मग शिष्याला शोधत येतात. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, श्री ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माता हात ठेविला ते पुढे बीजची रोविले. हो, तशाच सद्गुरु माझ्या जीवनामध्ये आले. त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि मोक्ष प्राप्तीचं बी माझ्यामध्ये पेरलं. मी बी पेरण्याचं चाड आहे. चाड्यामध्ये ते बिया घालतात आणि ते नांगरताना ते बी पडतं जमिनीवरती. श्री निवृत्तनाथाने माझ्या मस्तकावर हात ठेवून माझ्या अंतःकरणामध्ये मी म्हणजेच चैतन्य आत्मस्वरूप आहे, बीज पेरलं आहे. आपल्याला याचा अहंकार चढतो. मी गुरुकृपान्वित झालो आहे म्हणजे मी संत झालो आहे, अशा तऱ्हेचा चुकीचा समज आपला होऊन बसतो आणि आपण लोकांचं कल्याण करण्याच्या पाठीमागे लागतो. बाबा रे, आधी स्वतः जाणून घे, आधी स्वतः त्या स्वरूपाला जाऊन पोच. विश्वकल्याण तुझ्या हातून निश्चित होणार आहे, पण सद्गुरूने हात ठेवला म्हणून नव्हे, सद्गुरूने बी पेरलेला आहे, त्याचा विकास तुलाच करणार आहे. मागे तुम्हाला मी कथा सांगितली होती, गुरुनी दिलेलं जे बी आहे ना, ते गव्हाचं पीक आहे ना, दिलेलं जे गहू तुला, ते पुन्हा पेर, पुन्हा वाढव, पुन्हा वाढव, पुन्हा वाढव, साधना वाढव आणि अशा अवस्थेला स्वतः जाऊन पोचशील की तू मीच होऊन जाशील. हो की नाही? मी तू पण जगन्नाथा हो एक चित्वता. आपण दोघं मिळून एकच होऊन जाऊ. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य साधण्यासाठी सुलभ मार्ग म्हणजे आत्मसंयम योग. स्वतःच्या मनावरती, स्वतःच्या इंद्रियावरती, स्वतःच्या विषयांच्या आसक्तीवरती आपला संयम हवा हे लक्षात ठेवा. ज्या माणसामध्ये संयम पाळता येतो, ज्या माणसाला स्वतःचा क्रोध आणि मन आवरता येतं, ज्या माणसाला वासना आवरता येतात, ज्या माणसाला प्रलोभन आवरता येतात, तो मनुष्य परिस्थितीनं गरीब राहिला तरी मनानं श्रीमंत राहतो. तो काय आम्हाला देतो, आमचा देव आम्हाला देतो, अशी ज्याची श्रद्धा पक्की आहे आपल्या भगवंताच्या प्रती, तो चटणी भाकरी खाऊनही आनंदामध्ये आणि सुखामध्ये राहू शकतो. यालाच जीवनाची कृतार्थता असं म्हणतात. ही कृतार्थता मिळवण्यासाठी कर्मयोगाचं रूपांतर, कर्मयोगाचं रूपांतर कर्मसन्यासामध्ये होण्यासाठी योगाच्या मार्गाने तुम्ही जा, यमनियमांच्या पायऱ्या चढून जा आणि अखेरीस समाधी अवस्थेला जाऊन पोहोचून कृतार्थ व्हा. समाधी अवस्थेला जाऊन पोहोचायचं याचा अर्थ संसार सोडायचा नाही, याचा अर्थ संसाराचा त्याग करायचा नाही, याचा अर्थ घरदार सोडून हिमालयामध्ये जायचं नाही. उलट संसारच परमार्थ स्वरूप करून टाकायचा. माझं घर, माझी त्रिपदा, माझी वास्तू हेच माझं मंदिर आहे. मला एक फार सुंदर दृष्टांत ऐकायला मिळाला. बाळूमामा आपले सद्गुरू भेटल्यानंतर म्हणतात, माझा देवाचा शोध संपला कारण मला सद्गुरू भेटले. सद्गुरूंचा देवाचा वेगळा शोध करण्याची गरजच नाही. हो ना, कारण तो देवच मला माझ्या सद्गुरू कृपेनं प्राप्त करून दिलेला आहे. असा देव, प्राप्त करून देणारा सद्गुरू आपण जो मानतो तो. आपल्या घरातले आई वडील आपले सद्गुरू असतात, आपल्या घरातली आपली पत्नी, आपली मुलं बाळ ही त्या जागी असतात. त्यांच्यावरती श्रद्धा ठेवा, त्यांच्या हिताची इच्छा करा, त्यांना सुखी आणि आनंदी ठेवा. यातून आपल्या मनाला आनंद होतो. एक लक्षात ठेवा, स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्यांना आपल्यामुळं आनंद प्राप्त होतो आहे. यातून मनाला मिळणार समाधान आणि शांती ही विकत मिळत नाही बाजारामध्ये. सुखाच्या वस्तू विकत मिळतात, सुख मिळत नाही. पिंजऱ्यातल्या पोपटासारखी अवस्था नको करून घ्यायला आपण.
किंवा त्या घाणीतल्या गांडुळासारखी आपण अवस्था निर्माण नको करायला. कमळ होण्याचा प्रयत्न करूया. त्या चिखलातून सुद्धा वर येऊन आकाशाकडे आणि सूर्याकडे धाव घेणार, मूलाधार चक्रामध्ये झोपलेल्या अधोमुख असलेल्या कुंडलिनीला हळूहळू हळू श्वासाच्या मार्गानं ब्रह्मरंध्रापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम आपण करूया. आणि योगाभ्यासानं हळूहळू या मोहातून बाहेर पडून स्वतःचं जीवन समाधानी आणि कृतार्थ करूया. हे करण्याचं भाग्य आपल्याला ईश्वराच्या कृपेनं, ज्ञानेश्वरांच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं लाभावं असे मनोमनी सद्गुरूंना मी पावलो पावली सद्गुरूंच्या ठाई मी प्रार्थना करतो. कोरोनानं आपल्याला एकमेकापासून लांब टाकलंय, पण असा एकही क्षण नसतो. आपली मुलं काय करत आहे, आपली नातवंड काय करत आहे, आपल्या सुना काय करत आहे, आपल्या लेकी काय करत आहे, आपले मित्र काय करत असतील, सारखा हाच विचार. आणि ते आनंदी असले, सुखात असले की आणि मग अरे हे प्रत्येक दिवशी दुखणारा अवयव सुद्धा हा सहन होऊन जातो, सात्विक होऊन जातो, जीवनच कृतार्थ होऊन जातं, आनंदमय होऊन जातं. असं जीवन आपल्या वाट्याला यावं, आपल्या सगळ्या इच्छा तृप्त होतील यावर विश्वास ठेवा, अशीच प्रार्थना मी माझ्या सद्गुरूंच्या ठाई, आपणा सर्वांच्या सद्गुरूंच्या ठाई आणि आपल्या सर्वांच्या चरणी करतो. कारण आपण आहात म्हणून मी बोलतो आहे, आपण ऐकता आहात म्हणून मी बोलतो आहे, आपण प्रोत्साहन देत आहात म्हणून मी बोलतो आहे. हीच कृपा आपल्या सर्वांची मनामध्ये माझ्याबद्दल राहावे आणि अधिकाधिक आत्मचिंतनाला आणि या आध्यात्मिक ग्रंथाच्या वाचनासाठी म्हणून मला स्वतःला वाहून घेता यावं अशी कृपा आपणा सर्वांच्या मुळे लाभावी ही प्रार्थना करतो. आणि ज्ञानेश्वरांचं गुणगान करूया. कैवल्याचा भूतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा मायो बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, चालविली जड भिंते हरले चांग याचे भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगाते ज्ञानोबा माझा, चालविली ज्ञानी यांचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्य स्थाने, चिंतकाचा चिंतामणे ज्ञानोबा माझा, चालवेली जड भिंती हरली चांग याचे भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा, रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा, ब्रह्म साम्राज्य दीपिका केली गीते वरील टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन, गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. आपल्या सर्वांच्या चरणी अत्यंत विनम्रपातपूर्वक ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो.